सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निशिदिनीचं शीर्षक आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक. क्षेत्र याचा अर्थ फील्ड, शेत, राहण्याचं ठिकाण, वास्तू, घर असं आहे. थोडक्यात म्हणजे राहण्याचं ठिकाण, वास्तू, घर, शेत या सर्वांना क्षेत्र म्हणतात. आणि या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ, म्हणजे आपल्या घराची ज्याला नीट सर्व बाजूने ओळख आहे अशा माणसाला क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राचा जाणता क्षेत्रज्ञ. वास्तूचा जाणता पुरुष त्याला क्षेत्रज्ञच म्हणतात. म्हणून राहण्याचं ठिकाण, शेत, घर या स्थानांना क्षेत्र म्हणतात. आणि या क्षेत्रांना नीट जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. तर आता ऐका, क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक म्हणजे क्षेत्र कोणतं आणि क्षेत्राला जाणणारा कोण याच्यामधला फरक याला म्हणतात क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक. तर आजचं निरूपण क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक आता सुरू करीत आहे. अति सूक्ष्म आकाश सर्वत्र वसे, वस्तू मात्री असूनी सर्वथा वस्तू भिन्न अलिप्तची असे. ऐसा देही आत्मा जैसी कंदिली ज्योत, देह कंदील अलिप्त सती आत्मा न ज्योत. चर्म चक्षुना गुरु देह रूप दिसे, ज्ञान चक्षु जागृती गुरु दिव्य ज्ञान असे. वस्तू देह कंदील गुरुदेह या क्षेत्र म्हणताती, आकाश आत्मा ज्योत ज्ञान आत त्या क्षेत्रज्ञ जाणताती. वस्तू मात्री याचा अर्थ आहे संपूर्ण वस्तूंमध्ये किंवा सर्व पदार्थांमध्ये. क्षेत्र याचा अर्थ आहे राहण्याचे ठिकाण, उदाहरणार्थ घर, शरीर वगैरे. क्षेत्रज्ञ याचा अर्थ आहे आपल्या राहण्याच्या ठिकाणाला जो नीट जाणतो त्याला क्षेत्रज्ञ किंवा ज्ञाता म्हणतात. म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्राला जाणणारा ज्ञाता यातील फरक या क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेकामध्ये स्पष्ट केलेला आहे. 4 कडवी वाचून झाली. आता एक एक कडव्याचा अर्थ सांगतो, पुन्हा एकदा म्हणतो आणि निरूपण संपन्न होईल. अति सूक्ष्म आकाश सर्वत्र वसे. आकाश इतकं सूक्ष्म आहे की ते सर्वत्रच असतं. वस्तू मात्री असूनी सर्वथा वस्तू भिन्न अलिप्तची असे. वस्तू मात्री सर्व वस्तूंच्या आत सुद्धा ते आहे आणि बाहेर सुद्धा ते आहे. तर असं हे अतिसूक्ष्म आकाश सर्वत्रच असतं. वस्तूंच्या पदार्थांच्या आत आणि बाहेर ते सर्वत्र असतच असतं. आणि वस्तूच्या आत असून सुद्धा ते वस्तूपासून अलिप्त असतं. म्हणजे वस्तूचा गुण त्या आकाशावर लादला गेलेला नसतो. म्हणून हे अतिसूक्ष्म जे आकाश आहे ते सर्व वस्तूंमध्ये आहे, पण तू सर्व वस्तूंमध्ये असून सुद्धा ते वस्तूंच्या गुणांनी लिप्त झालेले म्हणजे वस्तू गुण लिप्त. वस्तू गुण ज्याला चिकटले असे नसते, आकाश नेहमी अलिप्तच असतं. ते वस्तूच्या आत असो बाहेर असो कुठेही त्या आकाशाला नाही वस्तूचा गुण चिकटत किंवा बाहेर असलं तरी बाहेरच्याही इतर पदार्थांचा गुण आकाशाला चिकटत नाही. म्हणून अतिसूक्ष्म आकाश सर्वत्र वसे, वस्तू मात्री असूनी सर्वथा वस्तू भिन्न अलिप्तची असे. सर्व वस्तू मात्रात असून सुद्धा वस्तूंपासून भिन्न, वस्तू गुणाने लिप्त न झालेले, वस्तू गुण ज्याला चिकटले असं ते नसतं. म्हणजेच आकाश सर्वत्र असून सुद्धा वस्तू भिन्न, वस्तूपासून भिन्न, अलिप्त म्हणजे स्वतंत्र वेगळे असते. म्हणून अतिसूक्ष्म आकाश सर्वत्र वसे, वस्तू मात्री असूनी सर्वथा वस्तू भिन्न अलिप्तची असे. तैसा देही आत्मा जैसी कंदिली ज्योत, देह कंदील अलिप्त सती आत्मा न ज्योत. देहामध्ये आत्मा तसाच असतो जशी कंदिलामध्ये ज्योत असते. मात्र देह आणि कंदील यापासून अनुक्रमे आत्मा आणि ज्योत सर्वथा अलिप्त असतात. म्हणजे कंदिलाचा काचेचा गुण नाही यातील ज्योतीला चिकटत किंवा देह शरीर
यांचे गुण नाही आतील आत्म्याला चिकटत. तैसा देही आत्मा जैसी कंदिली ज्योत, देह कंदील अलिप्त सती आत्मा न ज्योत. देहामध्ये आत्मा तसा असतो जसा किंवा जशी कंदिलात ज्योत तेवत असते. मात्र देह आणि कंदील यांचे गुण अनुक्रमे आत्म्याला आणि आतील दिव्य ज्योतीला प्रकाश रूपाला चिकटू शकत नाहीत. पुढे चर्मचक्षुना गुरु देहरूप दिसे, ज्ञानचक्षु जागृती गुरु दिव्य ज्ञान असे. सर्वसाधारण आपण ज्याला गुरु 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 म्हणतो, हे गुरु आणि त्यांचे शिष्य असा जर आपण विचार केला तर गुरुना जे शिष्य गुरु म्हणून मानतात त्यातील बरेचसे शिष्य ज्यांचा ज्ञान नेत्र म्हणजे ज्यांचे ज्ञानचक्षु अजून उघडलेले नाहीत, असे शिष्य गुरुला नेहमीच देहरूपच मानतात. आपल्याकडेही असं बऱ्याच वेळा दिसतं की गुरुची पाद्य पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा वस्तुतः गुरुच्या देहाचीच ती पूजा असते आणि आतलं जे ज्ञान असतं ती भावरूपता असल्यामुळे त्या भावरूपतेची पूजा आपण गुरुच्या पाद्य पूजेने करू शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने गु म्हणजे अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश. अज्ञान नष्ट करणारा प्रकाश, तमोगुण अज्ञान नष्ट करणारा प्रकाश, असं जर आपल्याला गुरुबद्दल काही वाटत असेल तर गुरुबद्दल आपण केवळ आणि केवळ कृतज्ञ भाव, त्याच्या ज्ञानाचे आणि त्याच्या दिव्य चेतनेचे नित्य स्मरण याद्वारेच खरी आपण गुरुपूजा करू शकतो. मात्र आज जी सर्वत्र गुरुपूजा नावाने आज जी सर्वत्र एक चाकोरीबद्धता, संस्कारबद्धता पसरली आहे, त्याचं कारण ज्ञान नेत्र न उघडले. त्या कारणाने गुरु म्हणजे ज्ञान देणारा प्रकाश किंवा गुरु म्हणजे अज्ञान नष्ट करणारा प्रकाश, या भावावर कोणीच शिष्य स्थिर नाही. कारण शिष्यांचे ज्ञान नेत्र उघडलेले नाहीत आणि गुरुला ते केवळ चर्मचक्षुने म्हणजे बाह्य जे आपले डोळे आहेत त्यानेच पाहतात. म्हणून चर्मचक्षुना नेहमीच गुरु देहरूप दिसतो, परंतु ज्याचे ज्ञानचक्षु ज्ञान नेत्र उघडे आहेत, अशी ज्ञानचक्षु जागृती जिथे आहे तिथे गुरु म्हणजे केवळ आणि केवळ दिव्य ज्ञान, अज्ञान नष्ट करणारी क्षमता असेच पाहिले जाते. म्हणून कृष्णमूर्ती सुद्धा म्हणतात, व्हॉट इज गुरु? गुरु इज द कॅपॅसिटी दॅट डिस्पेल्स द इग्नोरन्स. गुरु म्हणजे अशी क्षमता जी अज्ञान नष्ट करते. तर या दृष्टीने पाहता सध्या चालू असलेली गुरुपूजा ही बघायला गेलं तर एक तऱ्हेचं पाखंड आहे, अवडंबर आहे. अन्यथा ज्याचे ज्ञान नेत्र उघडे आहेत, अन्यथा ज्याच्यामध्ये ज्ञान जागृती आहे, अशा शिष्याला आपली जागा न सोडता आपल्या गुरुचं ज्ञानरूप स्मरण करून बसल्या जागी गुरुची भावपूजा करता येऊ शकते. म्हणून चर्मचक्षुना गुरु देहरूप दिसे, ज्ञानचक्षु जागृती गुरु दिव्य ज्ञान असे. म्हणजे चर्मचक्षुना गुरु जरी देहरूप दिसला तरी ज्ञानचक्षुची जागृती जिथे झालेली आहे, अशा यथार्थ शिष्य म्हणून घेण्यास पात्र असलेल्या शिष्याला मात्र हा गुरु दिव्य ज्ञान रूपे भावतो, जाणवतो आणि त्या गुरुच्या दिव्य ज्ञान भाव रूपावरच खऱ्या अर्थाने शिष्य आपल्या जीवापलीकडे प्रेम करतो. आता चौथं कडवं, वस्तु देह कंदील गुरुदेह या क्षेत्र म्हणताती. वस्तू म्हणजे पदार्थ किंवा जो घटक आहे त्याचं बाह्य रूप वस्तू, देह म्हणजे शरीर, कंदील म्हणजे कंदील म्हणजे कंदिलाची काच आणि गुरुदेह म्हणजे गुरुचं दिसणारं बाह्य रूप. म्हणून वस्तू, देह, कंदील आणि गुरुदेह यांना क्षेत्र म्हणतात. म्हणजे वस्तू हे बाहेरील आवरण आहे,
आत आकाश हा आत्मा आहे. देह हे बाहेरील आवरण आहे. आतील ससंवेद्य आत्मशक्ती हा आत्मा आहे. कंदील हे बाहेरील आवरण आहे. आतील प्रकाशमान ज्योत हे आत्मरूप आहे. गुरुदेह हे बाहेरील आवरण आहे. आतील ज्ञान प्रकाश हे आत्मरूप आहे. म्हणूनच वस्तू, देह, कंदील, गुरुदेह या क्षेत्र म्हणतात. म्हणून वस्तूचे बाह्य रूप, त्यानंतर सर्वांचे देह, कंदील किंवा काच आणि गुरुचं दर्शनी रूप या सर्वांना क्षेत्र म्हणतात. या सर्वांना क्षेत्र म्हणतात. म्हणजे वस्तू, देह, कंदील, गुरुदेह यांना क्षेत्र म्हणतात. म्हणजे ही राहण्याची जागा आहे. परंतु आकाश आत्मा ज्योत ज्ञान आत त्या क्षेत्रज्ञ जाणतात. परंतु वस्तूच्या आत जे आकाश असतो, देहाच्या आत जो आत्मा असतो, कंदिलाच्या आत जी ज्योत असते, गुरुदेहाच्या आत जो ज्ञान प्रकाश असतो, त्या आतील आकाश आत्मा ज्योत ज्ञान या आतील गोष्टींना क्षेत्रज्ञ म्हणजे आपण जिथे राहतो त्या ठिकाणाला, वास्तूला पूर्णपणे जाणणारी क्षमता म्हणतात. म्हणून क्षेत्र म्हणजे राहण्याचे ठिकाण आणि क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राला जाणणारा ज्ञाता किंवा त्याची ज्ञानशक्ती. अशा अर्थाने क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक म्हणजे घर म्हणजे काय आणि घराला जाणणारा म्हणजे कोण, वास्तू म्हणजे काय, वास्तूला जाणणारा म्हणजे कोण, गुरु म्हणजे काय आणि गुरु म्हणजे काय याची आतून जाणीव असणारा तो कोण. अशा अर्थी क्षेत्र म्हणजे राहण्याचं ठिकाण म्हणजे काय आणि त्या राहण्याच्या ठिकाणाला जाणणारा क्षेत्रज्ञ म्हणजे काय. म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक हे आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे. अर्थासहित चारी कडवी वाचून झाली. आता पुन्हा एकदा ही चारी कडवी वाचतो आणि मग क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक हे निरूपण संपन्न होईल. अतिसूक्ष्म आकाश सर्वत्र वसे, वस्तू मात्री असुनी सर्वथा, वस्तू भिन्न अलिप्तची असे. तैसा देही आत्मा जैसी कंदिली ज्योत, देह कंदील अलिप्त सती आत्मा अनज्योत. चर्मचक्षुना गुरु देह रूप दिसे, ज्ञानचक्षु जागृती गुरु दिव्य ज्ञान असे. वस्तु देह कंदील गुरुदेह या क्षेत्र म्हणतात. आकाश आत्मा ज्योत ज्ञान आत त्या क्षेत्रज्ञ जाणतात. तर सज्जन श्रोते हो, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ त्यातील अचूक फरक जर तुम्ही जाणलात तर स्वाभाविकच तुम्ही स्वतःच आकाश आहात, तुम्ही स्वतःच आत्मा आहात, तुम्ही स्वतःच ज्योत आहात आणि तुम्ही स्वतः ज्ञान आहात. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील जो फरक जाणतो तो सर्वार्थाने आकाश आत्मा ज्योत आणि ज्ञान मिळून खराखुरा आत्मज्ञानी आत्माच असा तो माणूस असतो जो आकाश आत्मा ज्योत ज्ञान या चारी गोष्टींना मिळून अनुक्रमे एकच आत्मरूप म्हणून जाणतो. आणि वस्तूच्या आतील आकाश, देहाच्या आतील आत्मा, कंदिलाच्या आतील ज्योत आणि गुरुदेहाच्या अंतर्गत असलेला ज्ञान प्रकाश म्हणजे वस्तुदेह कंदिल गुरुदेह ही बाह्याकृती आहे. आणि आकाश आत्मा ज्योत ज्ञान हे एकत्वाने आतलं आत्मरूप आहे. एक आत्मरूप म्हणणं का, हे एकत्वाने आज जे आहे त्याला आत्मा म्हणतात. म्हणून वस्तू देह कंदील गुरुदेह ही बाह्य काया आहे आणि आतील आकाश आत्मा ज्योत ज्ञान हा आत्मा आहे. म्हणून काया म्हणजे क्षेत्र आणि आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. वस्तू देह कंदील गुरुदेह हे क्षेत्र आणि आकाश आत्मा ज्योत ज्ञान हे क्षेत्रज्ञ. असा हा क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक आज येथेच संपन्न होत आहे. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.